नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता गाठण्यासाठी आपल्याला अध्ययनाचे विविध स्तर दिलेले आहेत. त्या विविध स्तरांवर आपण काही कृतींची मालिका घेणार आहोत. आता मला जो अध्ययनाचा स्तर सांगायचा आहे किंवा त्यातली कृतींची मालिका घ्यायची आहे तो अपेक्षित जो स्तर आहे अध्ययनाचा तो आहे अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. म्हणजे 6 ते 8 सोपे शब्द असणार आहे. जे वाक्य तयार होणार आहे त्यामध्ये फक्त 6 ते 8 सोपे शब्द असणार आहे. आता ही क्षमता हा अध्ययनाचा स्तर मला मुलांचा गाठायचा आहे. त्यासाठी मला विविध कृतींची मालिका घ्यावी लागेल. आता अपरिचित मजकूर कुठून मिळणार आहे आपल्याला? तर आपल्याकडे वर्तमानपत्र आहेत, मासिका आहेत, छोटी गोष्टींची पुस्तकं आहेत, जादुई पिटारामध्ये छोटी छोटी अनेक गोष्टींची अशी पुस्तके आहेत. त्याच्यातूनही आपण मुलांचे शब्द जे आहेत ते घेऊ शकतो आणि त्याचं वाचनही घेता येईल. आता ही मला या अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांचा जो स्तर आहे तो गाठण्यासाठी मला वेगवेगळ्या कृती घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये आहे माइंड मॅप, शब्दसाखळी, शब्दबाग, शब्द डोंगर, जोडाक्षर शोधा व ओळखा, त्याच्यानंतर चित्रवाक्य, अशा विविध कृती आपण घेणार आहोत, बघणार आहोत. आता माइंड मॅप ही कृती आपण कशी घेणार आहे आणि त्याच्यातून वाचन कौशल्य कसं विकसित होणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता माइंड मॅप घ्यायचा आहे. माइंड मॅप हा शब्द लक्षातच येऊन जातो की माइंड म्हणजे डोक्यात जे काही असेल ते आपण बाहेर काढणार आहोत. डोक्यात बरंच असतं मुलांच्या, ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. जसं अक्षर गटाचा आपण परिचय शब्दचक्राच्या सहाय्याने करून देतो त्याच प्रकारे आपण माइंड मॅपही घेणार आहोत. माइंड मॅपमध्ये काय असतं तर एखादा विशिष्ट विषय किंवा थीम असतं, त्यावर आधारित आपल्याला त्या घटकाशी संबंधित जे काही घटक आहेत ते घ्यायचे आहेत. मग आता मुलांना माहिती आहे, मग आवडते ऋतू आपण थीम देणार आहोत, वेगवेगळ्या थीम. मग आवडते ऋतू, आवडता पक्षी, आवडते प्राणी, त्यानंतर आवडते सण उत्सव याची माहिती. मग मुलांनी जो काही सांगितला मग मुलं सांगतील की जे सगळे सांगितले आहे सण उत्सव त्यांची नावं आपण लिहून घेणार आहोत. मग त्यातला सगळ्यात जास्त आवडता सण उत्सव कुठला तर गणेशोत्सव. मग गणेशोत्सवामध्ये मुलं फार मजा करतात, त्याच्यामुळे त्यांना आवडता विषय आहे. मग शब्दचक्रासारखाच आपण माइंड मॅपसुद्धा तयार करणार आहोत. मग गणेशोत्सवामध्ये काय काय करतात रे मुलांनो असा प्रश्न केला तर मुलांकडून तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला येईल उंदीर मामा येईल, गणपती बाप्पा येईल, मोदक येईल, भजन येईल, कीर्तन येईल, टाळ येईल, तोरण येईल, रांगोळी येईल. मुलांना जे जे माहिती आहे ते सगळे शब्द सांगतील. कधी कधी असंही होणार आहे की एखादा मुलांना शब्द माहिती आहे परंतु त्याला काय म्हणतात हे लक्षात येत नाही, तेव्हा त्यांना हिंटसुद्धा द्यावी लागेल आणि तो शब्द त्यांच्याकडून काढून घ्यावा लागेल. कधी कधी एखादा त्या विषयाशी निगडीत नसलेलाही शब्द मुलं सांगणार आहे, तेव्हा त्याचाही आपण आदर करणार आहोत आणि तो शब्द बाजूला लिहून तो शब्द त्या घटकाशी कसा संबंधित नाही हे आपण समजावून सांगणार आहोत. मग मुलं जेवढे काही शब्द सांगणार आहे तेवढे शब्द आपण फळ्यावर किंवा चार्टवर लिहून घेणार आहोत. आता हा माइंड मॅप चार्टवर लिहिण्याचा एकच उद्देश आहे की फळ्यावर लिहिलेलं 1 दिवस राहणार आहे, परंतु जर आपण चार्टवर लिहिलं तर ते मुलांच्या आपण लावू शकतो भिंतीला आणि ते भिंतीला लावलेलं मुलांच्या नजरेच असतं. त्याच्यामुळे ते जर लावून ठेवलं किमान 4 ते 5 दिवस तर ते मुलं जाता येताना त्याचं वाचन करणार आहे. कारण माइंड मॅप पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांनी सांगितलेल्या शब्दांचं मोठ्या आवाजात ठळक उच्चारांसह वाचन करून घेणार आहोत. त्यानंतर ते वाचन झाल्यानंतर मुलांनीच सांगितलेले शब्द त्यांना आपण परत एक कृती देऊया. अरे तुम्ही जे शब्द सांगितलेले आहे त्या शब्दांनाच धरून एखादं साधं सोपं वाक्य सांगा. मग मुलं सांगतील त्यांनी सांगितलं आहे हार, मग हार हा शब्द घेऊन एखादं साधं सोपं वाक्य सांगा. तर मुलं सांगतील गणपती बाप्पाला फुलांचा हार घालतात. त्यानंतर दुसरं वाक्य सांगा मोदक, बाप्पाला मोदक फार आवडतात. मग ही जी वाक्य ही सगळी वाक्य शिक्षक या नात्याने मी फळ्यावर म्हणजे माइंड मॅपच्याच बाजूला लिहून घेणार आहे आणि त्या पण वाक्यांचं वाचन मी मोठ्या आवाजामध्ये करणार आहे. यामुळे काय होणार आहे तर ते वाक्य आणि ते शब्द मुलांच्या लक्षात राहणार आहे आणि ते वाचण्यासाठी त्यांना सोपं राहणार आहे, सोपं जाणार आहे. यामुळे माइंड मॅप ही कृती घेताना आपण अशा प्रकारे करणार आहोत. आता ही माइंड मॅप कृती घेत असताना काय होणार आहे तर मुलांना तर्क लावता येणार आहे. कारण ते थोडासा विचार करतील की गणेशोत्सवामध्ये काय काय करतात. मग त्याच्यानंतर ते कल्पना पण करतील. प्रत्येकांच्या घरी सारखंच करतं असं नाही, तर मग ज्यांच्याकडे बघितलं आहे ती पण कृती तो सांगणार आहे की हेही करतात तेही करतात, या सगळ्या बाबी होतील. त्यानंतर मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाचनासाठी आवश्यक असलेलं भाषिक कौशल्य जे आहे ते विकसित होणार आहे. कारण मी जे माइंड मॅप घेत आहे ते प्रश्नोत्तर स्वरूपात किंवा मुलांच्या काढून घेत आहे खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना माहीत असलेले सगळे घटक. त्यामुळे मुलं आपले
सोबत राहणार आहेत आणि त्यांचं भाषिक कौशल्यसुद्धा विकसित होणार आहे। अशा प्रकारे आपण वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी माइंड मॅप ही कृती घेणार आहोत। धन्यवाद।